रामकृष्ण हरी. आम्ही संत कान्होबा महाराज यांचा अभंग गाण्याचा प्रयत्न करीत आहोत. संत कान्होबा महाराज हे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे लहाने भाऊ होते. संत तुकाराम महाराज यांना दोन भाऊ होते. मोठे सावजी ते विरक्त होते, त्याच्यामुळे ते घर सोडून बाजूला गेले, संसार सोडून बाजूला गेले. कान्होबा महाराजांचं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांवर अत्यंत प्रेम, खूप प्रेम, आणि म्हणून तुकोबाप्रमाणेच त्यांनी सुद्धा पांडुरंगाची भक्ती केली. आपण मोठ्या मोठ्या संतांच्या कथा ऐकतो, परंतु काही काही संत असे की ज्यांचं आपल्याला माहिती नसते, आणि त्यांनी त्यांचं नाव कान्होबा असं अभंगात लिहिलेलं नाही. त्यांचे बरेच अभंग आहेत. त्यांनी तुकया बंधू किंवा बंधू तुकयाचा असं म्हटलेलं आहे. बंधू तुकयाचा किंवा तुकया बंधू म्हटलं समजायचं की हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे लहाने भाऊ आहेत, कान्होबा महाराज. आपण गाण्याचा प्रयत्न करू. चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण. पहिल्या चरणाला आपण ध्रुवपद करणार आहोत. चित्ती बैसले चिंतन, चित्ती बैसले चिंतन, बैसले चिंतन. नारायण 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 नारायण. चित्ती बैसले चिंतन, चित्ती बैसले चिंतन, बैसले चिंतन. लगे गोड काही आता, न लगे गोड काही आता, न लगे गोड काही आता, अनेक दुसरे सर्वथा, अनेक दुसरे सर्वथा. चित्ती बैसले चिंतन, चित्ती बैसले चिंतन, चित्ती बैसले चिंतन. नारायण
चिंतन चित्ती बैसले चिंतन चित्ती बैसले चिंतन नारायण तुकया बंधू म्हणे काही तुकया बंधू म्हणे काही तुकया बंधू म्हणे काही झालो निष्कामये कामे झालो निष्कामये कामे चित्ती बैसले चिंतन चित्ती बैसले चिंतन चित्ती बैसले चिंतन नारायण 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 चित्ती बैसले चिंतन चित्ती बैसले चिंतन